रोज आते हैं, आज सब्सक्राइब करेंगे, कल सब्सक्राइब करेंगे, लेकिन नहीं करते। अरे कर दो भाई। व्हिडिओ काढणारा नको, एडिटिंग करून देणारा पाहिजे। और अगर तुम लोगों को ये वीडियो पसंद आई तो यार लाइक मार दो, और नहीं आई तब भी लाइक मार दो, क्योंकि फर्क नहीं पड़ता। सही बता रहा हूँ, फर्क नहीं पड़ता, बस लाइक मार दो। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो, ये माइक फेंक के मारो, ये कैमरा फेंक के मारो, मैंने उल्टा बोल दिया लेकिन मुझे फर्क नहीं पड़ता है, बस सब्सक्राइब। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुम्हाला स्टेटस प्रिव्ह्यू आवडलाच असेल तर स्टेटसला एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉनला ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला व्हिडिओ टाकल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन येऊन जाईल। तर मित्रांनो, आजचा एका नवीन व्हिडिओ आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग डायलॉगवरती बनवलेला आहे मित्रांनो। जसं की आपला व्हिडिओ काढणारा नको, एडिटिंग करून देणारा, असं काही डायलॉग आहे मित्रांनो। एकदम खतरनाक असं जबरदस्त डायलॉगवरती व्हिडिओ झालेला मित्रांनो आजचा आपला। तर मित्रांनो, जे काही यूज केलेलं मटेरियल हवं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आजच्या एका नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मित्रांनो, आपला सर्वप्रथम आलेट मोशनला ओपन करायचं, प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं मित्रांनो अशा प्रकारे। मग आपला अशा प्रकारे बीट मार्क आणि शेक इफेक्ट घेऊन जाईल। सर्वात अगोदर आपला बीट मार्क प्रेसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपण अशा प्रकारे काही ग्रुप्स वगैरे ॲड करून दिल्यानंतर फर्स्टला याचं प्लस सेकंडवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं। मग आपला अशा प्रकारे काही दीदीचा डायलॉगचा व्हिडिओ आहे, या डायलॉगच्या व्हिडिओला ॲड करून घ्यायचं। ॲड करून घेतल्यानंतर जे का पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो आणखीन प्लस सेकंडवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। अशा प्रकारे आपली काही फोटो आहे मित्रांनो, फोटोला ॲड केल्यानंतर मग लास्टला जायचं। मग वरच्या बोलला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे खालच्या बाजूला ओढून घ्या, जसं माझे फोटो करता त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण करून घ्या। करून घेतल्यानंतर मित्रांनो आपला आणखीन आपलं फर्स्टला यायचं, फर्स्टला येऊन आपला 5.07च्या बीटला यायचं कट करून घ्यायचं 2 पार्टमध्ये, आणखीन 2 पार्टमध्ये कट करून घ्या। जसं मी कट करा त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण कट करून घ्या मित्रांनो लवकरच। तर मित्रांनो, तुम्ही पण अशा प्रकारे काही कट केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं, प्लस सेकंडवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। अशा प्रकारे काय एडिटर आपली कलेचा कलाकार असं काय PNG एडिट करून दिलेलं मित्रांनो। PNGवरती क्लिक करायचं, मोअर ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून वरच्या बाजूला जसं मी सेट करत आहे एक साईडला सेट करायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो PNGला लास्टपर्यंत ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला अशा प्रकारे खालचा एक ग्रुप दिसला, ग्रुपवरती क्लिक प्रेस करायचं, प्रेस करून वरच्या बाजूला ओढून घ्यायचं, जसं मी ओढून घेतल्यानंतर अशाच प्रकारे ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो ग्रुपवरती क्लिक करायचं, ह्या 3 डॉटवरती क्लिक करून अनग्रुप करून घ्यायचं। अनग्रुप केल्यानंतर अशा प्रकारे आपण सर्व काय ॲड करून दिलेलं मित्रांनो। आपण मग आपला इफेक्ट लावण्यासाठी बॅक जायचं मित्रांनो, शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करायचा आहे। मग आपला फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा। आणखीन आपला बॅक जायचं आहे, बीट मार्क प्रेसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काही या रेक्टँगलच्या खालच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। आणखीन आपला बॅक जायचं मित्रांनो, शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करायचा। मग आपला अशा प्रकारे सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। आणखीन आपला बॅक जायचा, बीट मार्क प्रेसेटला ओपन करायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे काही जे काही लहान फोटो आहे ते एक लहान फोटो त्या सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। आणखीन आपला बॅक जायचं मित्रांनो, शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करायचा। ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे थर्ड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा। आणखीन आपला बॅक जायचा, बीट मार्क प्रेसेटला ओपन करायचा। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काही स्क्रॉल केल्यानंतर जे का थर्ड फोटो आहे त्या थर्ड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा। आणखीन आपला बॅक जायचं मित्रांनो, इफेक्ट प्रेसेटला ओपन करायचा। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काही 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा। आणखीन आपला बॅक जायचं, बीट मार्क प्रेसेटला ओपन करायचा। मग आपला अशा प्रकारे काही आणखीन आपला अशा प्रकारे 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। असं 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। आणखीन आपल्या बॅक जायचा, शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करायचा। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे काही डबल बीटची फोटो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा। आणखीन आपल्या बॅक जायचा, बीट मार्क प्रेसेटला ओपन करायचा। मग आपला अशा प्रकारे काही डबल बीटचे जितके काही डबल बीटचे फोटो असतात या डबल बीटच्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा। आणखीन आपला एक फोटो सिंगल बीटची फोटो सोडायचा, आणखीन डबल बीटच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स हाच एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा। आणखीन आपला सिंगल बीटची फोटो सोडून हाच एक इफेक्ट पेस्ट करायचा। आणखीन आपल्या बॅक जायचं मित्रांनो, शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करायचा। मग आपला जे काय लास्टचे फोटो आहे ते सिंगल बीटच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा। आणखीन आपल्या बॅक जायचा, बीट मार्क प्रेसेटला ओपन करायचा।
ओपन केल्यानंतर मग आपला जितके काय अशा प्रकारे काही उरलेले जे काही लास्टचे राहिलेले सिंगल बीटचे फोटो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट शेपड करून घ्यायचा. आणखीन आपला एक फोटो डबल बीटचे फोटोज फोडायचा मित्रांनो. सिंगल बीटच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट शेपड करून घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण व्हिडिओ वगैरे इफेक्ट्स वगैरे सर्व काही लावून घेतलं तर आपला सॉन्ग ॲड करण्यासाठी अशा प्रकारे फर्स्ट जायचं प्लस सेकंडवरती क्लिक करायचं मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं. मग आपला अशा प्रकारे सॉन्ग आहे मित्रांनो. सॉन्ग ॲड केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे लास्टला जायचं सॉन्ग MP4 व्हिडिओवरती क्लिक करायचं. 3 डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे ऑडिओवरती क्लिक करून खालच्या व्हिडिओला डिलीट करायचं मित्रांनो. डिलीट केल्यानंतर मित्रांनो ह्याला सॉन्गला प्रेस करायचा. प्रेस करून खाली बाजूला ठेवून घ्यायचं. ठेवून घेतल्यानंतर मित्रांनो जे का आपलं खालचं लोगो आहे अशा प्रकारे लोगोला डोळ्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून बंद करायचं. बंद केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ बनवून रेडी झाला मित्रांनो. एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.